तर न भूतो न भविष्याती असंच खरं तर यश एनडीएला इथे मिळालेलं आहे आणि आपल्या सोबत यावेळेस भाजपचे नेते प्रवीण दरेकर जोडले गेलेले आहेत। थेट जाऊयात प्रवीण दरेकर यांच्याकडे। प्रवीण दरेकर जी, आपलं अभिनंदन, कारण आपण बघतोय की मोठं असं यश एनडीएला भाजपला मिळालंय। भाजप सगळ्यात मोठा पक्ष बिहारमध्ये ठरतोय, लोकप्रिय योजना आणि आपण बघतोय मोदींच्या नेतृत्वावर विश्वास हाच जनतेनं आज या निवडणुकांमधून दाखवून दिला। काय आपली प्रतिक्रिया आहे हा मोठा विजय पाहिल्यानंतर? नाही, निश्चितच आम्हाला प्रचंड अशा प्रकारचा आनंद झालेला आहे आणि एक गोष्ट निर्विवाद आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा करिश्मा आणि या देशातील जनतेचा विश्वास कसा आहे हा पुन्हा बिहारच्या जनतेनं अधोरेखित त्या ठिकाणी केलेला आहे। आपण बघाल की बिहारच्या जनतेने यावेळेला जातीपातीच्या पलीकडे जाऊन विकासाच्या भूमिकेला प्राधान्य त्या ठिकाणी दिलेलं आहे। युवा असतील आणि महिला असतील यांनी विशेष भूमिका या निवडणुकीमध्ये निभावलेली आहे, कारण महिला भगिनींना विश्वास देण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि नितीश कुमार यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे। मग नितीश कुमारांचे मुख्यमंत्री कन्या उत्थान योजना असेल, सायकल योजना असेल, त्याचबरोबर त्यांची त्या ठिकाणची पक्का घर योजना असेल, दारूबंदी, यामुळे नितीश कुमार त्या ठिकाणी महिलांमध्ये लोकप्रिय होते। आणि त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची लखपती दीदी असेल, उज्ज्वला गॅस असेल, PM आवास योजना असेल, करोडपती दीदी करण्यासंदर्भात असेल आणि 10,000 रुपये प्रत्येक महिलेला त्याच्या आर्थिक उत्थानासाठी देण्याचे निर्णय असतील, यांनी जनता प्रभावित होती। त्याचबरोबर केंद्र सरकारच्या बजेटच्या माध्यमातून प्रचंड पैसे बिहारच्या विकासासाठी गेले। बिहारची रेल्वे असेल, रोड असेल, विकास बिहारला दिसत होता आणि त्याच्यामुळे एक युवा पिढी आहे, शिक्षित पिढी आहे, ज्या बिहारला मागासलेपणाचा ठपका सातत्यानं होता तो बिहार विकसित होताना दिसत आहे। आणि मग केंद्रातलं मोदी सरकारचं पाठबळ आहे, नितीश कुमारांचं नेतृत्व आहे, असा संगम जर बिहारच्या विकासात पुढे येत असेल ताकदीनं, तर त्याच्या मागे एक तर्फी उभं राहिलं पाहिजे। अशा प्रकारचा निर्णय आणि निकाल बिहारच्या युवा महिलांनी त्या ठिकाणी दिल्याचं आपल्याला त्या ठिकाणी दिसेल आणि त्याच्यामुळे विकासाच्या भूमिकेला, डेव्हलपमेंटला त्या ठिकाणी लोकांनी महत्त्व दिलंय। त्याचबरोबर बिहारच्या जनतेच्या सन्मानाची लढाई एनडीए भाजप आम्ही लढलो, त्याच वेळेला बिहारच्या जनतेचा अपमान करण्याचं काम काँग्रेसने केलं। मग बी म्हणजे बीडी, बी म्हणजे बिहार, केरळच्या त्या ठिकाणी झालेली पोस्ट, त्यात बिहार छोटं राज्य आहे, राष्ट्रीय पक्ष काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे बोलणार आणि त्यावेळेला बिहारचा सन्मान, कर्पूरी ठाकूर यांचा भारतरत्न देऊन गौरव असेल, आणि एका बाजूला सन्मान, एका बाजूला विकास, अशा प्रकारचा आत्मविश्वास